सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा मुद्दा ठळकपणे दिसतोय आणि तो म्हणजे मराठा समाजाचा महामोर्चा आणि त्याचं नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे पाटील। 2024 मध्ये जरांगे पाटील हे मोर्चा घेऊन नवी मुंबईतील वाशीच्या वेशीपर्यंत आले होते, पण तेव्हा त्यांना मुंबईत शिरूच दिलं गेलं नाही। पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आंदोलन नवी मुंबईतील वाशी इथेच थांबवलं। पण आज मात्र चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय, कारण यावेळी मनोज जरांगे पाटील हे थेट मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झालेत आणि हजारो मराठा बांधवही त्यांच्यासोबत असून ते आता उपोषणाला बसलेत। पण आता प्रश्न असा आहे की 2024 ते ऑगस्ट 2025 या 16 ते 17 महिन्यात नेमकं काय घडलं, सरकारवर जरांगेंनी कोणते आरोप केले आणि वाशीपासून आझाद मैदानापर्यंत त्यांचा संघर्षमय प्रवास कसा राहिलाय। आजच्या व्हिडिओत याचबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात घराघरात पोहोचलंय। मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी ते सातत्याने लढा देत आहेत। मराठ्यांना कुणबी दाखला द्या आणि त्यांना थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून द्या, हीच त्यांची मुख्य मागणी आहे। त्यासाठी त्यांनी 26 जानेवारी 2024 रोजी जालना जिल्ह्यातून मोर्चा सुरू केला होता। त्यांचा उद्देश होता की मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसायचं, पण त्यावेळी मुंबई पोलिसांनी सरळ नकार दिला आणि सांगितलं गेलं की इथे एवढ्या मोठ्या गर्दीसाठी जागा नाहीये, तुम्ही आंदोलन नवी मुंबईत करा। त्यामुळे जरांगेंसह लाखो मराठा आंदोलकांना वाशीच्या वेशीवर थांबवण्यात आलं आणि जरांगेंनी लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांसह वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आपलं उपोषण सुरू ठेवलं। त्यावेळी राज्याचं राजकारण प्रचंड तापलं होतं। या दबावाखाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः वाशीला येत जरांगेंशी त्यांनी चर्चा केली होती। सरकारनं तातडीनं एक महत्त्वपूर्ण अधिसूचना काढली। त्या अधिसूचनेनुसार ज्या मराठा समाजातील लोकांच्या नोंदीत कुणबी जात लिहिलेली आहे त्यांच्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांनाही कुणबी म्हणून मान्यता मिळेल। इतकंच नाही तर शिंदे फडणवीस पवार सरकारनं एका रात्रीत मसुदा अध्यादेश तयार करून तो मध्यरात्रीनंतर जरांगे यांना पाठवला होता। हा निर्णय सांगितल्यानंतर जरांगे पाटलांनी समाधान व्यक्त केलं आणि दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीला आले आणि त्यांनी स्वतः जरांगेंच्या हातात ज्यूस देऊन त्यांचं उपोषण संपवलं होतं। त्यामुळे त्यावेळी ठरलेला मुंबई मोर्चा मागे घेण्यात आला। पण जरांगे पाटलांनी तेव्हाच स्पष्ट इशारा दिला होता, सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही तर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल। काही दिवस शांततेत गेले, पण नंतर हळूहळू दिसायला लागलं की अधिसूचना असूनही प्रशासनानं कुणबी दाखले देणं सुरू केलं नाहीये। हजारो मराठा तरुण कागदपत्र घेऊन धावपळ करत राहिले, पण दाखले मिळालेच नाही। याचाच अर्थ असा होता की सरकारनं दिलेलं वचन फक्त कागदावरच ठेवलं आणि ते पाळलं नाही। त्यानंतर जुलै 2024 मध्ये जरांगे पुन्हा उपोषणावर बसले। यावेळी त्यांचा स्वर अजून आक्रमक होता। त्यांचा थेट आरोप हा सरकारवरच होता, तो असा की सरकारनं आमची फसवणूक केलीये, मोठ्या मोठ्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच केलेलं नाहीये, एकही शब्द पाळलेला नाहीये। त्यानंतर जुलै 2025 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारला थेट इशारा दिला की 8 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर 29 ऑगस्ट पासून आम्ही लाखो मराठा बांधवांसह मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढू। मात्र तरी देखील सरकारनं पुन्हा वेळ काढूपणा केला आणि मोर्चाच्या 1 दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी जरांगेंची भेट घेतली। गणेशोत्सवाच्या काळात हा मोर्चा काढू नका, आंदोलनाची तारीख पुढे करा अशी विनंती त्यांना केली, कारण गणेशोत्सवात भाविकांची गर्दी आणि त्यामध्ये लाखो मराठा, यामुळे मुंबईत कायदा व्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। मात्र त्यानंतर जरांगे यांनी सरकारला म्हटलं की आम्ही तुम्हाला 4 महिन्यांचा वेळ दिला होता, मात्र तुम्ही आमची दखल घेतली नाही, त्यामुळे आता आम्ही मागे हटणार नाहीये असं म्हणत जरांगेंनी सरकारवर टीका केली। सोबतच महाराष्ट्रातील मराठा बांधवांना देखील कुठूनही या पण मुंबईत घुसा, आपले व्यवसाय कामधंदे बंद करा पण मुंबईत घुसा असं थेट आवाहनही केलं। आणि त्याच पार्श्वभूमीवर 29 ऑगस्ट 2025 रोजी जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह थेट मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचले। यावेळी पोलिसांची परवानगीही मिळाली होती। मैदानावर आंदोलनकर्त्यांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळाली। मागच्या वेळी आंदोलन काढलं, नवी मुंबईपर्यंत मोर्चा आणला, पण सरकारवर विश्वास ठेवून माघारी गेलेले लाखो मराठा आंदोलक आणि त्यांचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे यावेळी मात्र कोणावरही विश्वास न ठेवता
थेट मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आणि ते आपल्या मराठा समाजाला ठोस न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही या मतावर ठाम आहेत। त्यांच्या या आंदोलनात केवळ मराठा समाज नाही तर ग्रामीण भागातील हजारो तरुण, शेतकरी, महिला सहभागी झालेले आहेत। मागच्या वेळेस दिलेलं वचन फोल ठरल्यामुळे आता कुणीही सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाहीये। यामुळे जरांगे यांचा हा लढा अधिक तीव्र होणार असं दिसतंय। उपोषणाला बसलेले जरांगे पाटील आणि त्यांना मिळणारा समाजाचा पाठिंबा हे दोन्ही सरकार समोर मोठं आव्हान आहे। म्हणजेच 2024च्या वाशी आंदोलनापासून ते 2025च्या आझाद मैदान आंदोलनापर्यंत हा केवळ एका आंदोलनाचा प्रवास नाहीये, तर मराठा समाजाच्या विश्वासघात, अपेक्षा आणि न्यायाच्या शोधाचा हा प्रवास आहे असं म्हटलं जातंय। मागच्या आंदोलनाच्या चुका टाळून आता ते मुंबईला आले आहेत। याचा खरंच मराठा समाजाला फायदा होईल का आणि सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।